आता बघूयात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाची सुनामी आल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे तब्बल 3000हून जास्त नगरसेवक तर 129 नगराध्यक्ष आतापर्यंत जिंकून आलेत। शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही या निवडणुकीतील चांगली कामगिरी केली आहे। महायुतीनं 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलाय। निवडणुकीच्या मैदानात देवाभाऊच धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भाजपच्या सुनामी लाटेत महाविकास आघाडीच्या पाल्या पाचोळ्यासारखी ती उडून गेली आणि त्यामुळेच नगर परिषद निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1चा पक्ष ठरलाय। विधानसभेनंतर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली। नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची धुळधाड उडाली तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत एक प्रकारे बाय दिला होता। काही प्रमाणात काँग्रेसनं लढण्याचा प्रयत्न केला, मात्र महायुतीला रोखण्यात त्यांना यश आलं नाहीये। प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे।